हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू रनिंग ब्लॉग. तर आता झालं कामावरून. तर आता वाजले 7. तर 7:20 आपण रन करायला स्टार्ट करू. चला, 1 किलोमीटर डन. पेस इज 5 मिनिट 43 सेकंड. आज ॲक्च्युली क्लायमेट चांगलं आहे, त्यामुळे पळायला एवढा त्रास नाही. किलोमीटर झाले, आता कळतंय क्लायमेट चांगलं नाही. तुम्ही बघाल किती घाम येतोय. सेकंड किलोमीटर आपण 5 मिनटं 14 सेकंदात केलं. थोडा फास्ट होता. पहिला किलोमीटर जरा स्लोच असतो, बॉडी वॉर्मअप होत असते. सेकंड किलोमीटर जरा फास्ट केलं. आता चढाण येणार आहे, बघूया थर्ड किलोमीटरला किती पेस ठेवतो. 3 किलोमीटर डन आणि पेस 5:10. मला असं वाटलेलं चढा नाही तर जरासा पेस ड्रॉप होईल, पण बॉडी चांगली गरम झाली आहे. रनिंग करताना फ्रेश वाटतं आहे. ह्युमिड आहे तरी आज जरा फ्रेश फील. आणि सेंट्रल पार्कला पोचलो आपण. 5वा किलोमीटर चालू आहे. हवा बघा खूप आहे. माय गॉड. तर गाईज 5 किलोमीटर रन आणि या लॅपमध्ये आपला पेस अजून जरा खाली आला आहे. 5 मिनटं 20 सेकंद, म्हणजे अजून 5 सेकंद लास्टच्या लॅपहून जास्त घेतले. बघत असाल हालत. तर आता पण रिटर्न जाणार आहे सेम 5 किलोमीटर. बघू रिटर्न जाताना विंडमाळमध्ये डबल असेल, बघू. हा तर गाईज 6 किलोमीटर डन आणि 6वा किलोमीटर आपला पेस अजून खाली गेला आहे. 5 मिनिट 30 सेकंड. तर ह्युमिडिटीमुळे जरा मी हळूच पळायचं प्रिफर करतो आहे, कारण असं नको व्हायला की 10 किलोमीटर कंप्लीट होणार नाही. आपण इंडियामध्ये कंप्लेंट करतो की क्लायमेट आता एप्रिल मेमध्ये एवढं खराब असतं, पण तुम्ही अदर कंट्रीत याल, स्पेशली गल्फ साईडला एक्स्ट्रीम बेकार क्लायमेट असतं. तुम्ही सकाळी 7च्या नंतर ते संध्याकाळी 6पर्यंत बाहेरच निघू नाही शकत. काय गाईज, इंडियामध्ये आणि या देशामध्ये आता तुम्ही हे समोर बघताय, हा एक सायकलिंग ट्रॅक आहे आणि हा बाजूला रस्ता आहे. तर इथे सायकलिस्टसाठी सायकल चालवायला त्या लोकांनी रस्ता बनवला आहे, किंवा रनिंग करा, वॉकिंग करा. तुम्हाला रोडवर चालायची गरज नाही आहे, रोडवर ॲक्सिडेंट होणार नाही. इंडियामध्ये अशा फुटपाथ केले असतील तर त्याच्यावर फेरीवाले बसलेले असतात. 3 किलोमीटर डन. हा किलोमीटर 5 मिनटं 20 सेकंदात 10 मिनटं 10 सेकंद फास्ट केलं आहे, कारण उतार आहे, स्लोप आहे, इझी आहे जरा. 8 किलोमीटर डन गाईज आणि 5 मिनटं 20 सेकंद अगेन. आता तुम्ही बघा तर किती हवा येते, आवाज येत असेल तुम्हाला. तर हा जो 1 किलोमीटरचा पॅच आहे, इथे समोर एक पण बिल्डिंग नाही, त्याच्यामुळे विंड खूप आहे आणि एवढ्या विंडमध्ये रन करणं डिफिकल्ट आहे. बघाल तर बघा एक्स्ट्रीम विंड आहे. तर फक्त 2 किलोमीटर बाकी आहेत. लेट्स पुश. तर 9 किलोमीटर डन गाईज. इथे स्ट्रीट लाईट नाही आहे, पण 9 किलोमीटर झालेत. 5 किलोमीटर टू गो गाईज. 10 किलोमीटर कंप्लीट झालेत 53 मिनटं 21 सेकंदात. हा, या ह्युमिड क्लायमेटमध्ये चांगलं केलं आहे. तर कन्सिस्टन्सी इज अ की. कन्सिस्टंट कुठची गोष्ट करता तर आपोआप तुम्हाला त्याची हॅबिट होऊन जाते आणि सवय लागते. रनिंग किंवा फिटनेस ॲक्टिव्हिटी पण सेम आहे. अगर तुम्ही कन्सिस्टंटली 3-4 दिवस 4 दिवस मिनिमम जात राहिलात, करत राहिलात, तर तुम्हाला पण त्याची सवय लागेल आणि एक चांगली हॅबिट लागेल. तर माझे खूप सारे कलिग आहेत, त्यातले काय इथे UAEमध्ये मुंबईवरून काम करायला आले. तर ते लोक मागून कमेंट करतात, अरे काय हाफ चड्डीवर पळतो, छोटे छोटे चड्डी घालून पळायला जातो.
तर बघत असा रनिंग भाई फुल पॅन्ट पहन के कैसा करेगा बता. तर काय काय लोकांना काही गोष्टी माहिती नसतात, तर ते जबरदस्ती पाय खेचायचा प्रयत्न करतात. आता मी बोललो तर तुमचं पोट दिसतंय, टेमका आला आहे का, तुम्हाला गरोदर आहात का तुम्ही, तर तुम्हाला कसं वाटेल. तर लोक बोलत राहणार, त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. फिटनेस ॲक्टिव्हिटी करत राहा, फिट राहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल